नमस्कार, संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशी निमित्त राजगिऱ्याचा चिवडा किंवा रामधान्याचा चिवडा। राजगिरा हा आरोग्यवर्धक आणि पौष्टिक आहे। चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात। आपलं तेल इथे गरम झालेलं आहे आणि आता आपण हे सगळे चिप्स तळून घेऊ। चिप्स मी हे घरी केलेले आहे किंवा तुम्ही बटाट्याचा किसही घालू शकता। आपले हे चिप्स तळल्या गेलेले आहेत आणि याप्रमाणे आता आपण हे सगळे चिप्स तळून घेऊयात आणि राजगिऱ्यामध्ये काढूयात। आता आपल्याला इथे अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहे। शेंगदाणे ही छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान तळल्या गेलेत, आपण हे काढून घेऊयात। आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत अर्धी वाटी काजू। काजू ही छान गुलाबी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। काजूला छान गुलाबी कलर आलेला आहे। आता हे आपण काढून घेऊयात लायांमध्ये। काजू काढून होईपर्यंत मी तुम्हाला राजगिऱ्याचे फायदे सांगते। राजगिऱ्याने पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत करते। आता घालूयात आपण अर्धी वाटी बदाम। बदामही आपल्याला छान तेलात तळून घ्यायचे आहेत। राजगिरा हे हाडे मजबूत करण्यास मदत करते आणि हृदय निरोगी ठेवते। बदाम आपले तळून झालेले आहेत। आता घालूयात यामध्ये आपण अर्धी वाटी मनुके। मनुकेही छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत। केसांसाठी फायदेशीर आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते। मनुके आपले तळून झालेले आहेत, आपण काढून घेऊ। आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरे आणि जिरे फुलले की यामध्ये घालायचे आहे आपल्याला 4-5 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या चांगल्या फ्राय होऊ द्यायच्या आणि कढीपत्ता घालूयात आणि कढीपत्ता चांगला फ्राय झाला की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा मिरपूड घालायची। मिरपुडीने चिवड्याला छान चव येते। मीठ आणि मिरपूड घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला त्याबद्दल क्षमस्व। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला राजगिऱ्याच्या लाह्या आणि तळलेलं सर्व साहित्य। राजगिरा हा डोळ्यांसाठी फायदेशीर आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते। वजन कमी करण्यासही मदत होते। राजगिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात आहे। चिवडा आता आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। चिवडा आपला छान आता मिक्स झालेला आहे। यामध्ये तुम्ही मखाणे पण घालू शकता आणि वेट लॉस करणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त। चला तर मग करूयात आपल्या आहारात राजगिऱ्याचा समावेश। मस्त असा हा आपला राजगिऱ्याचा चिवडा झालेला आहे। चला तर मग मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।